रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज करणार आहोत सोड्याचा रस्सा किंवा सोड्याची आमटी. बघा, उकळलेलं पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये सोडे टाकणार आहोत. आता हे तुमच्या अंदाजाने असेल. आणि सोड्याची घाण तुम्ही पाहत असाल, हे बघा कसे सोडे स्वच्छ निघत आहेत. ते झाल्यानंतर हे पाणी आपण टाकून देणार आहोत आणि 2-3 पाण्यानं धुणार आहोत. त्याबरोबर कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. आणि हे झालं की सोडे झालेत का एकदा पाहायचे. बघा स्वच्छ किती निघाले आहेत, हे बघा. आणि ही कचरा निघाल्यानंतर आपण सोडे बाजूला काढणार आहोत. ह्या दशा असतात किंवा काय जे असतं घाणेरडं ते काढून टाकतोय. ते झाल्यानंतर तेल तापलंय का पहा, आणि त्याच्यामध्ये बघा आपण चिरलेला कांदा तो एकदम टाकायचा. सर्रदिशी आला की नाही आवाज. आणि अशा प्रकारे कांदा टाकत न्यायचा, चांगला स्मॅश करायचा, चांगला तो परतून घ्यायचा, जेणेकरून तो गुलाबी झाला पाहिजे आणि त्याच्यातलं पाणी अर्क हा उतरलं पाहिजे. जर तुम्ही कच्चा कांदा ठेवला तर त्याच्या चवीमध्ये ऑलमोस्ट फरक पडतो. आणि तुम्ही जर व्यवस्थित भाजला तर तुम्ही पाहू शकाल, जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे बघा आता थोडासा गुलाबी झालाय, पण अजून फ्राय करण्याची गरज आहे. जिथं पांढरा पांढरा कांदा दिसतोय ते भाजलेलं नाही. अशा प्रकारे आपण व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचं चवीनुसार चटणी. ही तुम्ही घरची चटणी, काळी चटणी टाकू शकता. मी सातारची चटणी टाकलेली आहे, जी स्पेशल आहे. त्याचा व्हिडिओ मी देईनच तुम्हाला. आणि हे टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतायचं. हां, आता यामध्ये मीठ टाकताना थोडासा अंदाज घ्यायचा, कारण सोड्यामध्ये ऑलमोस्ट पहिल्यापासून मीठ असतं, त्यामुळे अतिरेक होऊ नये. त्यासाठी मीठ नंतर टाका किंवा थोडंसं टाकून घ्या, तुम्हाला जे योग्य वाटतंय. हे धुतलेले सोडे त्याच्यामध्ये आपण टाकतोय आणि व्यवस्थित बघा परततोय, कारण सोड्यामधलं मॉइस्ट पण निघालं पाहिजे आणि कांद्यामधलं सुद्धा. हे अशा प्रकारे व्यवस्थित बघा आपण सोडे, कांदा एकदम आणि चटणी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. वारंवार परतल्यानंतर, आणि हे सगळं करायचं काळ्या कढईत, कारण आपल्याला लोहीही मिळणं गरजेचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकली. कोथिंबीर जर वरून टाकली तर फक्त शोचा पार्ट होईल, परंतु जर तेलात टाकली तर त्याचा अर्क आणि पोषक तत्व आपल्याला मिळून जातील. हे बघा, हे चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून कुठंही थोडंसं पाणीही शिल्लक राहता कामा नये. व्यवस्थित शिजलं पाहिजे. आणि त्यानंतर गॅस थोडा मोठा करायचा आणि सर्रदिशी पाणी टाकायचं तुमच्या अंदाजाप्रमाणे. जेवढी लोक खाण्यासाठी असतील त्यानुसार मी वाटीचं माप घेते, तुम्ही कसं घेता पहा. वाटीनुसार आपण प्रत्येक माणसाची 1.5 वाटी किंवा 1 वाटी असं ठेवतोय. आणि हे बघा रेडी झालं सोड्याची आमटी.